नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026च्या मान्सूनची संपूर्ण माहिती. मान्सूनची सुरुवात अंदमान निकोबार पासून कशी होते, केरळमध्ये तो कधी पोहोचतो आणि महाराष्ट्रात कधी दाखल होतो बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण IMD हवामान अंदाजानुसार आपण सर्व पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. तर चालू करूया शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला. तर शेतकरी मित्रांनो, मान्सूनचा प्रवास कुठून सुरू होतो बघा. भारतातील नैऋत्य मान्सून सर्वप्रथम अंदमान निकोबार बेटावर पोहोचतो. त्यानंतर बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून पुढे सरकत तो केरळ किनारपट्टीमध्ये दाखल होतो. हा झाला शेतकरी मित्रांनो मान्सूनचा सुरुवातीचा प्रवास. तर आता केरळमध्ये मान्सून बघा शेतकरी मित्रांनो. यावर्षी मान्सून केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून नद्या आणि धरणामध्ये काही आवक वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे केरळमध्ये पाऊस आहे, चालू झालेला आहे, पण तिथेच तो रखडलेला आहे. तिथे गती त्याची मंदावलेली आहे. तर आता महाराष्ट्राकडे मान्सूनची वाटचाल कशी बघा. केरळनंतर कर्नाटक, गोवा आणि कोकण मार्गे मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करतो. सध्या मान्सूनची प्रगती कशी आहे? मंदावलेली आहे. पुढील काही दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तर आता शेतकऱ्यांनी कोणकोणती काळजी घ्यावी बघा. पहिल्या पावसावर घाईने पेरणी करू नये. किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर मुख्य पिकाची पेरणी करा. सोयाबीन, तूर आणि कापूस बियाणे तयार ठेवा. शेतातील नाले आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. हवामान अंदाज नियमित पाहत राहा आणि पेरणी केव्हा करायची शेतकरी मित्रांनो? समजा आपल्या भागात 1-2 पाणी झालेले आहे आणि जमिनीची उष्णता निघालेली आहे, जमीन थंडी झालेली आहे आणि वयाने आलेली आहे. पाऊस येऊन आपल्या शेतामध्ये वयाने आलेली आहे आणि वातावरण स्वच्छ आहे आणि पावसाचा अंदाज पाहून आता 1-2 दिवसात समोर पाणी आहे बा आणि जमिनीमध्ये ओल आहे, तेव्हाच कुठं आपल्या शेतामध्ये पेरणी करावी शेतकरी मित्रांनो. अन्यथा पेरणी करावी नाही. पावसाचा अंदाज पाहूनच पेरणी करावी. आता आपल्या विदर्भातली काय स्थिती आहे? विदर्भात सध्या अधूनमधून ढगाळ वातावरण आहे. बघा, म्हणजे हे बघा ढगा आहे. आहे. तुम्हाला ढगं दिसत असतील हे बघा. आणि आजचं वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो? स्वच्छ आहे. तर आज शेतकरी मित्रांनो वातावरण पूर्ण स्वच्छ आहे आणि उष्णता कायम राहील अजून 1-2 दिवस 15 तारखेपर्यंत. तर सध्या विदर्भाची अशी स्थिती आहे आणि काही भागात महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन IMD हवामानाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. नाही का? आता मागील हप्त्यामध्ये पाणी आलेला होता शेतकरी मित्रांनो. मी व्हिडिओ पण शेअर केलेला होता. बघा स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. आणि त्या पाण्यामध्ये ओल बघा जमिनीची कशी गेलेली आहे. हे बघा. ओल बघा. म्हणजे ओलसर आहे थोडीशी माती. हे बघा. आहे. म्हणजे 2 इंच ओल गेली होती, 2-2.5 इंच. हे बघा लाडू बनतो तिथे. इथला पाणी आला होता त्यावेळेनं आणि हा अवकाळी पाणी आहे, मान्सूनपूर्व पाणी पाऊस आहे. आणि ह्याच्यात काय होतं शेतकरी मित्रांनो, अशा कमी ओलीमध्ये भरपूर शेतकरी तूर प्री मान्सून लागवड करतात, म्हणजे धूळ पेरणी करतात, नाही का, कॉटन पण लागवतात. आणि ह्याच्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली राहते, कॉटन म्हणा, तूर म्हणा, तर अर्धवट पाणी येतो. अर्धवट पाणी आल्यानंतर काय होते, ऊन तपते. मग ते बियाणं अर्ध मातीत ओलं होऊन अंकुरते आणि वापसा लवकर होतो. कारण की टेम्परेचर हाय आहे, 40 आहे. आजचं टेम्परेचर 40 आहे. उकडा लवकर होतो आणि ह्याच्यात बियाणं जास्त खराब होते शेतकरी मित्रांनो. कारण की लवकर ओल आटून त्याला पाण्याची जास्त आवश्यकता असते, ओल कमी पडते
आणि अंकुर बरोबर होत नाही आणि लवकर आपलं उगवण बरोबर दिसत नाही आपल्या शेतामध्ये पिकाची. तर अशी परिस्थिती निर्माण नाही व्हावी, तर यासाठी काय करायचं शेतकरी मित्रांनो, भरपूर पाणी येऊ द्या. टेम्परेचर डाऊन झालं, तर खरीप हंगामातलं टेम्परेचर किती असतं शेतकरी मित्रांनो? 27-30 बस. इथलं वातावरण राहते शेतकरी मित्रांनो. इथलं टेम्परेचर राहते. जास्त राहत नाही. नाही का? तर आता बघा ना 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. नाही का? तर अशा वातावरणामध्ये जर आपण पेरणी केली, तर पीक जिवंत राहू शकत नाही शेतकरी मित्रांनो. तर म्हणूनच सांगतो बरेचसे शेतकरी धूळ पेरणी करत आहे. तर यावर्षी शेतकरी मित्रांनो काळजीपूर्वक आपल्याला पेरणी करावी लागेल, कारण की खत पण महाग आहे, बियाणं पण महाग आहे, नाही का? तर पुरेसा पाणी आल्यानंतरच पेरणी करावी शेतकरी मित्रांनो, अन्यथा करावी नाही. नाही का? आता तुमच्या भागात कसा पाणी आहे? मागील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरणी डोबणीला धूळ पेरणी सुरुवात केलेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांजवळ तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, नाही का? त्यांनाही त्रास होतो, कारण की अशा टेम्परेचर बघा, अशा टेम्परेचरमध्ये अ, आपलं पीक व्यवस्थित राहत नाही शेतकरी मित्रांनो. हे टेम्परेचर खूप आहे आणि पाणी लवकर महागते आणि उष्णतामान जास्त आहे. तरी पण शेतकरी प्रयत्न करतात, नाही का? लागवड करतात. नाही. तर मी तर एकच सांगणार, की पेरणीला घाई करू नका. 1-2 पाणी येऊ द्या आणि नंतर पेरणी करा. शेवटी काय आहे शेतकरी मित्रांनो, निसर्गाचं वातावरण. निसर्गाच्या वातावरणाला जोड नाही. आपण अगोदरही पेरणी केली आणि नंतरही पेरणी केली. पेरणी कधीही करा शेतकरी मित्रांनो. आपल्याला उत्पादन होईल तर निसर्गाच्या वातावरणानुसारच. जो शेतकरी अगोदर पेरतो, जो शेतकरी लेट पेरतो, उत्पादन मिळतं-जुळतंच राहतं शेतकरी मित्रांनो. भलाही एक म्हणजे एक दिसून येईल त्याच्यातून समोर पाणी जर वाढला, तर जे प्री मान्सून पयाटी लागवड करतात, त्यांचं पीक उंच राहतं. त्यांची लवकर निंदण हे ते होऊन जातं. पण पिकी मात्र सारखीच राहते, कमी जास्त हे आपल्याला दिसून येते. नाही का? तर अशी परिस्थिती निर्माण नका होऊ देऊ शेतकरी मित्रांनो. लागवड करत असताना भरपूर पाणी येऊ द्या, 1-2 पाणी. जमिनीची धूप निघू द्या. बघा ना किती तापत आहे. बघा. आहे का नाही? आणि ऊन बघा. तर अशी परिस्थिती निर्माण नका होऊ देऊ शेतकरी मित्रांनो. पाणी आल्यानंतरच पेरणी करा आणि 15 नंतर आपल्याला वातावरणात बदल दिसेल आणि 15च्या नंतरही बदल नाही दिसला शेतकरी मित्रांनो, कारण की हे वातावरण शेवट IMD हवामानाचा अंदाज आहे हा शेवटी. शेवट निसर्ग आहे. निसर्गाचा अंदाज परफेक्ट कोणी सांगू शकत नाही. अंदाज आहे आणि हवामानाशी अंदाजाशी निगडीत राहा आणि हवामान अंदाज पाहून पुढील पाऊस पाहूनच पेरणी करा. तर शेतकरी मित्रांनो, मान्सून आता सक्रिय होत आहे. मात्र संपूर्ण पेरणी करण्यापूर्वी आपल्या भागातील पावसाची खात्री करूनच योग्य नियोजन केल्यास पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर हा होता शेतकरी मित्रांनो आजचा हवामान अंदाज IMD हवामान अंदाजानुसार. तर तुम्ही नक्की कमेंट करा, की यावर्षी कोणती पिकाची लागवड तुम्ही करणार आहे का? प्री मान्सून तुम्ही केलेली आहे का? नाही का? मी तर नाही केली, पण तुम्ही केली आहे का? तर कोणते बियाणे लागवड केली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लागवड केलेली असेल 21-25 मार्चच्या दरम्यान, तर कसं पीक आहे तुमचं नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.